नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे मी 1 किलो गाजर आणलेले आहेत। गाजरापासून छानपैकी हलवा तयार करणार आहे आणि इथे तुरीच्या शेंगा मी शिजत ठेवलेल्या आहेत आणि इथे गाजर किसून घेते। पूर्ण गाजर सोलून घेतलेले आहेत आणि इथे गाजराचं किस काढून घेतलेलं आहे। बघा, किसणीवर किसून घेते आणि छानपैकी असं कलर आलेला आहे। आता ताजी ताजी अशी गाजरं आहेत, तर छानपैकी केशरी रंग आहे त्या किसाला आणि इथे एवढा किस झालेला आहे। आणि इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये भरपूर असं तूप 4 मोठे चमचे टाकून घेणार आहे। घरगुती तूप आहे ते कढईमध्ये तूप टाकून घेते आणि त्यानंतर त्यावर किस इथले ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत, तर ड्रायफ्रूट्स त्या अगोदर तळून घेते। इथे छान ब्राऊन रंगावर ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत। इथे तळून झाल्यावर ड्रायफ्रूट्स वाटीमध्ये काढून घेतले आणि त्यानंतर गाजराचे पीस टाकून घेते। तुपावर छानपैकी परतून घ्यायचे आहे आणि छानपैकी वाफ घ्यायची आहे। असं छान केशरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। इथे सर्व पीस मी कढईमध्ये टाकून घेतला आणि छान परतून घ्यायचे आहे। इथे छानपैकी परतून छान बघा तुपावर केशरी रंग आलेला आहे। तर त्यानंतर थोडं वर तूप सोडून घेतलं, थोडं तूप टाकून घेतलं आणि त्यानंतर लगेच मी 1.5 लिटर दूध घेतलेलं हलव्यामध्ये टाकून घेतलं। दूध आणि दुधामध्येच पूर्ण हलवा आपण शिजवून घेणार आहोत। छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि दुधात पूर्ण किस शिजून घ्यायचं, पण आपल्याला हलवा पूर्ण खव्यासारखा तयार करायचा आणि त्यानंतर 200 ग्रॅम खवासुद्धा आणलेला आहे। खवासुद्धा आपण हलव्यामध्ये टाकून घेणार आहोत। ते बघा तेल खूप वर आलेलं आहे आणि आटत आलेलं आहे दूध। तर त्यानंतर मी आपला खवा तोपर्यंत टाकून घेते। थोडं खवा असं पसरवून घेते। पूर्ण कढईमध्ये खवा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा सर्व गाजर हलव्याला खवा लागेल आणि खव्यासारखंच हलवा तयार होईल। इथे सर्व खवा टाकून घेतला, छानपैकी परतून घ्यायचं आहे। इथे आपलं गाजर हलवा तयार होत आहे। इथे छान वेलची पावडर टाकून घेतली, साखरेमध्ये वेलची पावडर तयार केलेली दूध टाकत आलेला आहे। ते ड्रायफ्रूट्स टाकून घेतले, तळून घेतले, ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आणि त्यानंतर साखर टाकून घ्यायची आहे। त्याच प्लेटमध्ये मला खायला घेतली। इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे, साखर टाकून घेतली आणि छानपैकी गाजर हलव्याला छान असा कलर आलेला आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं तुपाचे लेयर्स आलेले आहेत आणि कलरसुद्धा छान आलेला आहे आणि तुपाचा खूप सुंदर असा वास येतो आहे। आता हा खवा मी डब्यात भरून ठेवणार आहे आणि छानपैकी थोडंसं खाऊन बघते, किती छान असं चवदार झालेलं आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा। तोपर्यंत बाय बाय।